ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। कुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि त्या ग्रंथाचं चिंतन करत असताना भगवन नामाचं महत्त्व, भगवत स्वरूपतेचं, भगवंताच्या भक्तीचं वर्णन करून झाल्यानंतर, त्याचं महत्त्व सांगितल्यानंतर भिन्न भिन्न प्रकारे मनाला स्वतःला भगवंताच्या चरणांची भक्ती करण्याचा उपदेश केल्यानंतर, भगवन नामाचा पुनरुच्चार करण्याचा, जप करण्याचा उपदेश केल्यानंतर आता कवी पुन्हा उपदेश करताना म्हणतोय, इदं शरीरं परिणामपेशलं पतत्यवश्यं श्लथसन्धिजर्जरं किमौषधिः क्लिश्यसि मूढदुर्मते निरामयं कृष्णरसायनं पिब। कवी म्हणतोय, नित्य परिणामास प्राप्त होणार हे शरीर पडणारच आहे। वृद्ध झाल्यानंतर सगळे सांधे हे जर्जर होणारच आहेत। मग असं असताना तू औषध सेवन करत का दुःख सहन करतोयस? अरे मूढमते, अरे अविवेकी मनुष्या, त्या कृष्ण रसायनाचं पान करून निरामयतेला प्राप्त हो, निरामय हो, सर्व त्रासातून, सर्व आजारातून मुक्त हो। कवी इथे उपदेश करत असताना स्मरण करून देतोय, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे, निश्चित आहे। जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे आणि त्यामध्ये हे शरीर 6 अवस्थांमधून जातं। या शरीराच्या 6 अवस्था यास्क मुनींनी निरुक्तामध्ये वर्णन केल्या। जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति इति। जायते ते जन्माला येतं, हा त्याचा पहिला विकार झाला। अस्ति मरेपर्यंत राहतं, हा त्याचा दुसरा विकार झाला। वर्धते वाढतं, हा तिसरा विकार झाला। विपरिणमते विकारास प्राप्त होतं, बदलत राहतं, बदलतं, मग ते अंतर्गत असतील नाही तर बाह्य असतील। पुढे म्हणाले अपक्षीयते, क्षयास प्राप्त होतं, आणि विनश्यती त्याचा विनाश होतो। मग असं जे शरीर आहे जे परिणाम पेशलम, नित्य परिणामास प्राप्त होणार आहे, बदलणार आहे। जातस्य ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च, जे जन्माला आल्यानंतर मरणार आहे आणि मेल्यानंतर पुन्हा जन्मास येणार आहे, असं जे विकारी विनाशोत्पत्तीशील पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुन्हा मरण, अशा अवस्थेला प्राप्त होणार हे जे शरीर आहे, कोणतं हे शरीर? स्थूल शरीर। आपल्याला सूक्ष्म शरीराचा विचार करायचा नाहीये। स्थूल शरीर म्हणजे काय, सूक्ष्म शरीर म्हणजे काय, याचा अगदी संक्षेपाने व्याख्येद्वारे विचार करत असताना जे काही आपल्याला हे दिसतंय, हा हाडामांसाचा जो गोळा आहे ते स्थूल शरीर, जे 6 सप्तधातूंनी वगैरे बनलेलं आहे असं।
आणि सूक्ष्म शरीर म्हणजे माझं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय जी सूक्ष्म आहेत, जी मला अनुभवास माझी मलाच येतात पण दिसत नाहीत डोळ्यांना. असं हे जे सूक्ष्म शरीर आहे, ते सूक्ष्म शरीर पुन्हा पुढल्या जन्मी येणार आहे माझ्या बरोबर, ते सतत माझ्या बरोबर राहतं. पण हे स्थूल शरीर या जन्माचं प्रारब्ध संपलं की पडणारे, नवीन शरीर प्राप्त होणारे. आता हे सगळं जाणत असताना, हे सगळं माहीत असताना, अरे मूढ अविवेकी मनुष्या प्राण्या, कवी उपदेश करताना शब्दच कठोर वापरतोय, म्हणतोय असं असताना पतत्यवश्यम श्रुतसंधी जर्जरम, हाडाची सांधे खिळखिळे होतात, दुखतात, मोडून पडतात, जर्जर होतं सगळं शरीर. असं असताना किमौषधही क्लिश्यती मूढ दुर्मते, अरे दुर्मते मती भ्रष्ट झालेल्या प्राण्या मनुष्या, औषध घेऊन का त्रास सहन करतोयस? आता इकडे मारलेला जो टोमणा आहे, जे सांगितलंय ते नीट लक्षात घ्या. औषध घेऊन नका असा उपदेश नाहीये, पण औषध घेऊन तू शरीराला त्रास का देतोयस हा उपदेश आहे. औषध घेतल्याने, लक्षात घ्या, औषध घेतल्याने शरीराला आरोग्य प्राप्त होत असेल आणि त्याद्वारे जर मला भगवत भक्तीमध्ये, अनुसंधानामध्ये व्यत्यय येत नसेल तर ते औषध घेतलंच पाहिजे, घेणं आपलं कर्तव्य. जे काही त्या आजाराला, आमयाला दूर करण्यासाठी जे काही उपाय आहेत ते करणं आवश्यक आहे, केलेच पाहिजे. परंतु म्हणून प्रयत्नांची तिकडे पराकाष्ठा करून हे शरीर, जे स्थूल शरीर आहे, ते तगवण्यासाठी आपल्या साधनेचा बळी देऊन मात्र प्रयत्न करू नयेत. आणि त्यातूनही ते कर्तव्य कर्म केल्यानंतर योग्य तो परिणाम प्राप्त झाला नाही तर मनाला त्रास, क्लेश करून घेऊ नयेत. सूक्ष्म थोडा विचार सांगतो, अजून थोडा ह्याचा विस्तार करतो. कर्मयोग इत्यादिकाचा जो आपण विचार पाहिलाय त्या दृष्टीने, आजार झाल्यानंतर औषध घेतलं पाहिजे का? घेतलं पाहिजे. औषध घेतल्यानंतर मग काय? औषध घेतल्यानंतर विचार करायचा नाही, जे प्रारब्धात असेल त्याप्रमाणे त्या आजारासाठी सेवन केलेल्या औषधाचं मला ते फळ मिळेल, ते जे फळ मिळेल त्यानुसार योग्य काय व्हायचं ते होईल. जर मी बरा झालो तर अधिक उत्तम, या शरीराला अधिक काळ मिळाला भगवत चिंतनासाठी, सेवेसाठी. नाही झाला तर भगवंताची इच्छा, माझं प्रारब्ध तसं आहे, त्याचा त्रास करून न घेता भगवत अनुसंधानामध्ये राहावं. औषध घेऊन तू क्लेश कर, झालंच नाही बरं, काय सांगू हो, 10 औषधं घ्यावी लागतात तरी हा त्रास सहन करावा लागतो, कधी तो घेऊन जाईल माहिती नाही, असं चालत नाही. या औषधांचं प्रयोजन भगवत अनुसंधान आहे. आणि मग तसं असेल तर त्या कृष्ण रसाचंच पान का करू नये, त्याचाच अनुभव का करू नये? ते कसं आहे, निरामयत्वाला प्राप्त करून देणार आहे, सगळे आजार दूर करणार आहे. निरामयम कृष्ण रसायनम पिब, म्हणून ते कृष्ण रसाचं पान कर जे आजार रहित आहे. सगळ्या, आता आजार याच्यावरती आपण मागे श्लेष केला होता, विचार केला होता. सगळ्यात मोठा आजार काय? संसार हाच सगळ्यात मोठा आजार आहे. तो दूर करणारच ते कृष्ण हे रसायन आहे, औषध आहे, त्याचं तू पान कर. आता असं वर्णन केल्यानंतर कवी आता भगवंताचं वर्णन करताना म्हणतोय, दारा वारा करवर सुता ते तनुजो विरिंची, स्तोता वेदस्तव सुरगणो भृत्यवर्ग प्रसादः, मुक्तिर्माया जगद विकलं तावकी देवकी ते, माता मित्रं बलरिपुसुतस्त्वय्यवोन्यन्न जाने. कवी म्हणतोय, तुझ्याबद्दल याशिवाय मी अन्य काही जाणत नाही. मग तुझ्याबद्दल मी काय जाणतो? तर
तुझी पत्नी ही त्या क्षीरसागराची मुलगी आहे. तुझा मुलगा हा जगतकर्ता ब्रह्मदेव आहे. वेद ते आहेत जे तुझं स्तवन करतात, तुझं वर्णन करतात. सर्व देवता तुझे सेवक दास आहेत. मुक्ती ही केवळ तुझ्याच कृपेने आहे. आणि हे जग हा तुझ्या मायेचा परिणाम आहे. मायेमुळे निर्माण झालेला आभास आहे. देवकी तुझी आई आहे आणि अर्जुन, इंद्राचा मुलगा अर्जुन हा तुझा मित्र आहे. आता भगवंताची व्याख्या किंवा भगवंताची लक्षणं सांगत असताना, विचार करत असताना, भगवंताचं कुटुंब काय आहे, कोण आहे भगवंत हे सांगत असताना एक 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 वर्णन केलं. पत्नी कोण आहे तुझी? क्षीरसागराची मुलगी. सागराची कन्या आहे ना लक्ष्मी. सागर मंथनातून उत्पन्न झाली म्हणून सागराची मुलगी कन्या लक्ष्मी ही तुझी पत्नी आहे. बरं, मुलगा कोण आहे? या जगाचा जगतकर्ता ब्रह्मदेव, तो तुझा मुलगा आहे. नाभिकमलातून उत्पन्न झालाय. अजून सगळे देव तुझे दास आहेत, कारण तुझ्या कृपेने तुझ्या सांगण्यानुसार सगळं वागतात, सगळे वर्णन करतात, सगळे कार्य करतात. मुक्ती काय आहे? मुक्ती तुझ्या कृपेने प्राप्त होते. मुक्ती ही प्रसाद. हे सगळं जे जगत आहे ते तुझ्या मायेचा परिणाम. देवकी तुझी आई आहे आणि इंद्राचा मुलगा अर्जुन हा तुझा मित्र आहे. आता या सगळ्यामध्ये बाकी सगळं वर्णन बाजूला राहून दे. प्रत्येक तेच का घेतलं याचा आपल्याला आता इथे विस्तार करायचा नाही. हे विस्तार करायचा आहे तो एकाच गोष्टीचा, तो म्हणजे मुक्ती तुझ्या कृपेने. आता याच्यावरती आक्षेप घेतला जाऊ शकतो. वेदांत्यांचं म्हणणं आहे नाही, तसं होत नाही. मुक्ती ही ज्ञानानेच असते. ज्ञानादेव तो कैवल्यम. तिकडे कृपा बिपा वगैरे सगळं काही नसतं. पण असं म्हणत असताना ग्रंथकृपा, शास्त्रकृपा, ईशकृपा या कृपांचा विचार वेदांतानेही सांगितलेला आहे. फक्त वेदांत तिकडे अपुरुषार्थ किंवा पुरुषार्थ या दृष्टीने, म्हणजे वस्तुतंत्र आणि पुरुषतंत्र या दृष्टीने विचार करताना म्हणतो भगवंताने किंवा मुक्ती ही वस्तुतंत्र आहे, पुरुषतंत्र असत नाही. विस्तार आता त्याचा करणार नाही. पण व्याख्या सांगत असताना किंवा संकल्पना समजावून सांगत असताना अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आमटी कशी करावी ते पुरुषतंत्र आहे. कारण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. कोण चिंच घालेल, कोण आमसूल घालेल, कोण कोळ घालेल, कोण अन्य काही घालेल. गोड करत असताना कोणी साखर घालेल, कोणी गुळ घालेल. साखर कोणी घालत नाही, परंतु कदाचित घालत असतील तर माहीत नाही. कोणी घालणारही नाही. मग त्याच्यामध्ये भाज्या घालाव्यात की घालू नयेत, फोडणी देताना कशी द्यावी, वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे आमटी हा पदार्थ पुरुषतंत्र आहे, परंतु आमटीसाठी लागणारी डाळ मात्र वस्तुतंत्र आहे. कारण डाळीला दुसरं काही म्हणता येत नाही, डाळ डाळच असते. ज्ञान हे नेहमीच वस्तुतंत्र असतं, उपासना ही नेहमीच पुरुषतंत्र असते. त्या दृष्टीने मग विचार करत असताना भगवंताची भक्ती किंवा भगवंताच्या कृपेने मोक्ष कसा, आणि भगवंताची भक्ती केल्याने जर मोक्ष मिळत असेल तर तो शाश्वत कसा, असा प्रश्न केला असता उत्तर एकच आहे, भगवंताच्या केलेल्या भक्तीचा परिणाम म्हणजे मोक्ष नाही. कारण भक्ती, उपासना करणं हा एक कर्माचा भाग झाला, कृती आहे तिकडे. त्यामुळे ते जर का कर्माचं फळ मानलं, मोक्ष हे कर्माचं फळ मानलं, तर ते सिद्धांताला रुचत नाही, पटत नाही आणि तसं असू शकत नाही. कारण कर्माने प्राप्त झालेली कोणतीही वस्तू शाश्वत असत नाही आणि मोक्ष हा शाश्वत असला पाहिजे.
त्यावरती असं म्हणणं आहे, असं उत्तर दिलं गेलं की नाही, भक्तीचा परिणाम मोक्ष नाही. असं कसं भगवंताची भक्ती का करायची? भक्ती करायचीच, पण भक्तीचा परिणाम, जसं कर्माचं फळ मिळतं तसं भक्तीचं फळ मोक्ष नव्हे. तर भक्तीने मोक्ष मिळत नाही. भक्ती केली असता भगवंताची कृपा प्राप्त होते आणि भगवंत अनुग्रह करण्यासाठी आपल्याला कृपावंत होऊन मोक्ष देतात. आणि भगवंतांनी दिलेला मोक्ष किंवा भगवंतांनी दिलेला तो प्रसाद हा भगवंतांचा असल्यामुळे तो नित्य आहे आणि शाश्वत आहे, म्हणून ती मुक्ती आहे. म्हणून तत्प्रसाद हा. म्हणूनच उपनिषदाच्या एका वाक्याचा अन्वय बदलून सांगतात, तू यमे वैशो वृणते तेन लभ्यः, याची व्याख्या करत असताना अन्वय बदलला तर होतं, तू ज्याचं वरण करतोस त्याच्याद्वारे हा मोक्ष प्राप्त होतो. आणि एक अन्वय असा आहे की याचं वरण जो करतो, म्हणजे भगवंताचं वरण, वरण खायचं वरण नव्हे, भगवंताला जो वरतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो, आणि भगवंत ज्याला वरतात त्यालाच मोक्ष प्राप्त होतो, म्हणून तो मोक्ष शाश्वत आहे. अजून काय सांगतायत त्याचा विस्तार विचार करायचा आहे, तो पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.